नॉलेज का कटोरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर 8 वंडर काय आहे? जरूर बघा हा पूर्ण व्हिडिओ. 8 वंडर म्हणजे मॅजिक ऑफ कंपाऊंडिंग. जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुरू करता तेव्हा सगळ्यात आधी तुम्ही तुमचे लक्ष्य म्हणजेच टार्गेट निर्धारित करायला पाहिजे. त्याला आपण 3 टाईप्समध्ये डिवाइड करू शकतो. शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट, मीडियम टर्म इन्व्हेस्टमेंट आणि लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट. शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही 1 ते 5 वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट करू शकता. मीडियम टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये अबोव 5 इयर्स तुम्ही ते कन्सिडर करू शकता आणि लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये त्याचा टाईम पिरियड तुम्ही अबोव 10 इयर्स कन्सिडर करू शकता. जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुरू करता तेव्हा जी तुमची इन्कम आहे त्यामधून तुमचा खर्च वजा केल्यानंतर उरलेली जी अमाऊंट आहे म्हणजे सेविंग, त्यापासून तुम्ही इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करू शकता. पण सोबत इमर्जन्सी फंड ठेवून जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता तेव्हा ते अजून चांगलं. साधारण 6 ते 12 महिन्याचा खर्च हा तुमचा इमर्जन्सी फंड म्हणून तुम्ही बाजूला काढून ठेवू शकतात. हे सगळं मी मागच्या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत शेअर केलं होतं, हे मी थोडक्यात सांगितलं. तर जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता तेव्हा ती तुम्ही एकतर सिप म्हणजेच सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान किंवा लमसम अशा स्वरूपात ती करू शकता. तर जेवढ्या लवकर तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करता तेव्हा तुम्हाला कंपाऊंडिंगचा फायदा मिळतो आणि त्याला तुम्ही मॅजिक ऑफ कंपाऊंडिंग असं सुद्धा म्हणू शकता. आणि जितक्या उशिरा तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करता त्याला कॉस्ट ऑफ डिले असं म्हणतात. उदाहरण द्यायचं झालं तर हे आहेत मिस्टर एक्स. त्यांची एज आहे 25 इयर्स आणि त्यांनी त्यांची इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केलेली आहे 25 वर्षापासून. तर त्यांनी साधारण 5,000 रुपये ही अमाऊंट इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. तर त्यांनी ती फक्त 10 वर्षासाठीच इन्व्हेस्ट केली आहे आणि 10 वर्षानंतर त्यांची टोटल इन्व्हेस्टमेंट अमाऊंट असेल 6 लाख. तर आता त्यांनी 10 वर्षापर्यंतच ही अमाऊंट इन्व्हेस्ट केली आहे ती रिटायरमेंटसाठी. तर हीच अमाऊंट त्यांच्या रिटायरमेंट म्हणजेच ॲट द एज ऑफ 60 इयर्सला 1.95 करोडच्या आसपास असेल. ही ॲप्रॉक्सिमेट अमाऊंट आहे, कारण मार्केट हे वोलाटाईल असतं त्यामुळे तिथे रिटर्न फिक्स नसतात. पण साधारणपणे याच्या आसपास त्यांना ती अमाऊंट मिळेल 1.95 करोड. आता हे आहेत मिस्टर वाय. त्यांनी 1 वर्ष उशिरा त्यांची इन्व्हेस्टमेंट केली, ती म्हणजे 26 इयर्स एजला त्यांनी ती स्टार्ट केली. सेम अमाऊंट 5,000 त्यांनी पण इन्व्हेस्ट केली आणि त्यांनी पण 10 वर्षासाठीच ती इन्व्हेस्ट केली. 10 इयर हा त्यांचा टाईम पिरियड आहे. तर 10 वर्षापर्यंत त्यांनी ही अमाऊंट इन्व्हेस्टमेंट केली. तर टोटल इन्व्हेस्टमेंट अमाऊंट त्यांची 6 लाख आहे, सेम मिस्टर एक्ससारखंच. पण आता त्यांनीसुद्धा ॲट द एज ऑफ 60 इयर त्यांना ही जी अमाऊंट मिळेल ती असेल जवळपास 1.74 करोडच्या आसपास. म्हणजे 1 वर्ष उशिरा जेव्हा त्यांनी ही इन्व्हेस्टमेंट सुरू केली त्यामुळे त्यांचा डिफरन्स तुम्ही बघू शकता. डायरेक्ट ती जी अमाऊंट आहे ती 1.74 करोड झालेली आहे. आणि अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर मिस्टर झेड. त्यांनी ॲट द एज ऑफ 30 इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केली. त्यांनी पण 5,000 अमाऊंट इन्व्हेस्ट केली 10 इयर्ससाठी आणि ती टोटल इन्व्हेस्टमेंट अमाऊंट 6 लाख होती. तर आता त्यांची जी रक्कम आहे ॲट द एज ऑफ 60 त्यांना ती मिळेल 1.1 करोड ॲप्रॉक्सिमेटली. त्यांनी 5 वर्ष उशिरा ही इन्व्हेस्टमेंट सुरू केली. म्हणजे मिस्टर एक्सनी 25 इयर्सला केली, मिस्टर वायनी 26 इयर्सला केली. तर 1 वर्ष उशिरा सुरू केल्यामुळे तो डिफरन्स तुम्ही बघू शकता. जवळपास 21 लाखचा डिफरन्स त्यांना तिथे मिळाला
आणि मिस्टर झेड यांनी 5 वर्ष उशिरा ही इन्व्हेस्टमेंट सुरू केली तर त्यांना जवळपास 85 लाखचा डिफरन्स मिळाला. म्हणजे त्यांची अमाऊंट जी रिटायरमेंटची अमाऊंट होती ती डायरेक्ट एवढी कमी झाली. तर हा आहे मॅजिक ऑफ कंपाऊंडिंगचा परिणाम. त्यामुळे when you start early you can see magic of compounding. If you start late then you have to wait. तर हा आहे मॅजिक ऑफ कंपाऊंडिंगचा इफेक्ट. हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक, कमेंट करा आणि असेच काही इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल नॉलेज का कटोरा.